लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची गुरुवारी 2 मार्च रोजी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉक्टर भारत बास्टेवाड यांची लातूरचा नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. वर्षा ठाकूर घुगे यांनी लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता. नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड हे सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर येथे आयुक्त म्हणून कार्यरत होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी या बदलीचा अधिकृत परिपत्रक जारी केलं. या आदेशानुसार डॉक्टर बास्टेवाड यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सोपवून तातडीने लातूर जिल्हाधिकारी पदाची सूत्र स्वीकारण्याचे निर्देश दिले. वर्षा ठाकूर घुगे यांनी आपल्या कार्यकाळात या जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. आता त्यांच्या रिक्त जागी येणारे डॉक्टर बास्टेवाड हे अनुभवी अधिकारी असून त्यांच्या नियुक्तीमुळे लातूर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. डॉक्टर बास्टेवाड लवकरच आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची बदली वर्षा ठाकूर घुगे यांनी लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून इतिहास रचला होता. डॉक्टर बास्टेवाड यापूर्वी लातूर जिल्ह्यात निलंगा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्य केलं. जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी आज दिनांक 4 रोजी मावळते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती ठाकूर घुगे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केलं व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमळकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रह्यो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे, वेरूळ तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.